आपल्या सर्वांचे स्वागत. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं पहिल्यांदाच आपल्याला पत्रकारांना समोर जायची वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे काय नवी मुंबईमध्ये सिडको असेल, महापालिका असेल, याच्यामध्ये प्रकरग्रस्त असतील, माथाड्यांची घरं असतील कॉलनीतली, यांना जी सिडकोने नोटीस दिलेली आहे, गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न या नवी मुंबईमध्ये लोकांना त्रास देण्याचा काम सिडकोच्या आणि महापालिकेच्या माध्यमातून होत आहे. आताच थोड्या दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी प्रकरग्रस्तांवर चांदपाडा असेल, घनसोली असेल, ऐरोली असेल, जो मूळ प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर घरावर आठवड्यावर मारण्याचं काम सिडको आणि महापालिका करते. आणि ह्याच विषयावर आमचे अध्यक्ष नवीन झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदेनी ज्यावेळी पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत करताना आम्हाला आदेश दिला की सांगितलं, माझं स्वागत न करता या नवी मुंबईमधल्या असणाऱ्या समस्या महापालिकेच्या आणि सिडकोच्यावर आपण एक मोर्चा काढू आणि जेणेकरून या नवी मुंबईतील जनतेला आपण प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. सरकारच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी आपापल्या परीने फक्त घोषणा केली, पण ते घोषणाचं रूपांतर खऱ्या अर्थाने कागदावरच राहिला, तो कधी अंमलात आलाच नाही. आणि म्हणूनच हा आम्ही आवाज उठवण्याचा ठरवलेला आहे. 4-5 दिवसापूर्वी पावसाळी अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी आवाज उठवला, पण उत्तर देताना मंत्री महोदय म्हणाले की याच्यावर आपण चर्चा करू. म्हणजे दातूर मातूर उत्तर दिली. ठाम असं याच्यावर निर्णय देण्यासाठी कुठलाही मंत्री, कुठलाही आमदार पुढे येत नाही, सत्ताधारी. याचं कारण काय हे आमच्या सारख्याला म्हणजे प्रश्न पडणार आहे. कारण ज्या नवी मुंबईमध्ये प्रकरग्रस्तांच्या मतावर आपलं राज्य आणि निवडून येण्याचं काम करण्याचं केलं फक्त, पण याच प्रकरग्रस्तांच्या नोकऱ्या असतील, त्यांची घरं असतील, 12.5% देतो, पण ते कागदावर 12.5% नाही, त्याच्यामध्ये पण कमतरता केली. हे सिडकोला आम्ही विचारायला गेल्यानंतर ते सांगतात तुम्हाला रोड दिला, गार्डन दिला, पण हे देत असताना ज्यावेळी नवी मुंबई विकासात जमिनी घेतल्यानंतर ज्यावेळी एखादी सिटी डेव्हलप करत असते त्यावेळी रोड, गार्डन, तलाव या सुविधा देऊनच लोकांना, बिल्डर असेल त्याला प्लॉट देतात. पण प्रकरग्रस्तांच्या जमीन काडीमोल मोलाने घेतल्या आणि त्यांनाच जेव्हा प्लॉट दिलं ते 12.5% पूर्ण न देता त्याच्यामध्ये पण कटुती केली. हा प्रश्न कधी सुटणार आहे? कधी कधी असं वाटतं की एखाद निवडणूक आली का घोषणाला सुरुवात होते. आपण बघितलं असेल मागच्या वेळी ना, आता पण तेच होत चाललंय. अनेक ठिकाणी पोस्टर लागतात, तुम्हाला एवढे पैसा आहे, तुम्हाला प्रकरग्रस्तांची घरं, पण ज्या GR निघतो त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतात. त्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. मग घोषणा करून चालेल का? किती वर्ष हे प्रकरग्रस्तांना त्रास देणार आहे? नवी मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटन सिटी असल्यामुळे अनेक जाती धर्माची लोक इथं आली, नोकरीच्या किंवा धंद्याच्या हिशोबाने. त्यांनी आपलं घर बांधलं आणि घर बांधत असताना सिडकोच्या प्रमाणे त्यांनी घर घेतलं, पण त्यावेळी तो आणि त्याची बायकोच तिथं होती. पण कालांतराने फॅमिलीमध्ये वाढ होते, मुलगा होतो, मुलगी होते, आणि त्याप्रमाणे तो घर बांधतो. म्हणजे ते पण
एक प्रकारे गरजेपोटीच घर असतं, पण त्याच्यावर कुठलाही सरकार विचार करत नाही. एखादा बिल्डर्स आज नवी मुंबईमध्ये बघितला असेल, अनेक ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. हे करत असताना एखाद्या बिल्डरला जर आपल्याला एफएसआय कमी मिळतोय आणि त्याच्यामध्ये आपलं काही भागत नाही म्हणून तो सिडकोकडनं टीडीआर घेतो. या टीडीआरचा तो जर पैसे घेत असेल, सिडको पैसे घेत असेल, तर मग या गरीब लोकांना त्याच्यावर सरकार का विचार करत नाही आणि घोषणाबाजीच का होते? अनेक वर्ष बघितले. आज भूमिपुत्रांना महापालिका असेल, समोरच एअरपोर्ट चाललेला MIDC आहे, सिडको आहे, पण कुठं प्रकरग्रस्त हा नोकरीला दिसतच नाही. आज एक काल असा होता, या आशिया खंडामध्ये सर्वात जास्त मोठी इंडस्ट्री म्हणजे बेलावरपट्टी होती. आज किती कंपन्या त्या आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यांना पण शासनाच्या मार्फत किती त्रास होतो, प्रदूषणच्या अनेक गोष्टी महापालिकेच्या दृष्टीने करच्या. मग सरकार बोलतो की आम्ही विकास करतो. विकास म्हणजे कसला विकास? जर आपल्या राज्यातल्या कंपन्या या बेलावरपट्टीच्या कंपनीच्या गुजरातमध्ये जात असेल आणि आपला महाराष्ट्र आणि खास करून या बेलावरपट्टीतली लोक पुढं काय करणार आहे? नोकऱ्या नसल्यावर मनुष्य बेकारीमध्ये काही करतो. म्हणजे आपण बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर सरकार बोलत नाही, त्याचा मुलगा कर्जबाजारी होतो आणि तो आत्महत्या करतो. हीच वेळ महाराष्ट्राची नवी मुंबईमध्ये येईल का, ही भीती आमच्या मनामध्ये होते. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने की आपण हा मोर्चा सिडको आणि महापालिकेला जाब विचारू. त्यांच्याकडनं काही उत्तर नाही आले तर येणाऱ्या अधिवेशनमध्ये किंवा त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर किंवा नागपूरवर हा मोर्चा नेण्याचा आमची तयारी आहे. कारण शेवटी अनेक वर्ष प्रश्न जर असाच राहिला, तो अंमलात लोकांना आला नाही, त्याचा फायदा झाला नाही आणि घरावर आतोडा पडत असेल, जे राहतं घर जर तुटलं तर तो रस्त्यावर येईल. म्हणून याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.